आज आपण APT 2.0 मध्ये रोल आउट साइन अप प्रोसिजर कशी आहे ते पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला सगळ्यात प्रथम लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमचं प्रोफाईल चेक करायचं आहे, सगळं बरोबर आहे की नाही, नाव, ऑफिसचं नाव सगळं चेक केल्यानंतर तुम्हाला डेट अँड टायमिंग चेक करायची आहे। त्यानंतर तुम्हाला ट्रेझरीचा डे बिगिन करायचा आहे। तो ट्रेझरीमध्ये टूल्समध्ये ऑप्शन आहे डे बिगिन। मी ऑलरेडी डे बिगिन केलेला आहे। बॅलन्स पाहण्यासाठी ट्रेझरीचा होमवर जायचं आहे आणि जो रुपीजचं साईन आहे कॉर्नरला वर उजव्या साईडला तिथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तिथं क्लिक केल्यानंतर तुमचा जो ट्रेझरीचा जो बॅलन्स असेल तो बॅलन्स दिसणार आहे। ट्रेझरीमध्ये जी अमाऊंट असेल ती तुमची कालची जी सॅपची क्लोजिंग बॅलन्स असेल तर ती इथं तुम्हाला डिस्प्ले होईल। जे आपण साइन अप दिलेलं आहे त्यामध्ये जी अमाऊंट आहे कॅशची तीच इथं बरोबर रिफ्लेक्ट झाली का नाही ते तुम्हाला इथं चेक करायचे। त्यानंतर बाकीचे रिपोर्ट बघण्यासाठी ऑदरमध्ये ट्रेझरीला गेल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट्सला जायचे। रिपोर्ट्सला गेल्यानंतर यामध्ये स्टॅम्प बॅलन्स आहे, स्टॅम्प बॅलन्स चेक करायचा आहे, जनरेट म्हणायचं आहे। जर तुमच्या ऑफिसला स्टॅम्प असेल बॅलन्समध्ये तो सगळा स्टॅम्प इथं दिसेल। नेक्स्ट पेजवरही तुम्हाला जो स्टॅम्प आहे तो पूर्ण इथं स्टॅम्प बॅलन्स दिसेल। सेम तुम्हाला IPOचाही बॅलन्स बघायचा आहे। रिपोर्टमध्ये IPO बॅलन्सचा जो रिपोर्ट आहे त्याला सिलेक्ट करून तुम्हाला डेटमधून सिलेक्ट करून जनरेट करायचं आहे। तुमच्या ऑफिसची जी IPO बॅलन्स असेल ती इथं तुम्हाला दिसेल। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ऑफिसची कॅश बॅलन्स, स्टॅम्प बॅलन्स आणि IPO बॅलन्स तर हा सगळा बॅलन्स तुम्हाला इथून चेक करता येईल ट्रेझरीच्या रिपोर्ट्समधून। आणि कॅशचा बॅलन्स आपण ऑलरेडी होममधून वॉलेट फेच करून पाहिलेला आहे। तर जे मायग्रेशनच्या साइन ऑफ वेळेस आपण दिलेला आहे तोच बॅलन्स यामध्ये फेच होत का नाही तो पाहिजे। जर BO अटॅच असतील तुम्हाला तर BOचा बॅलन्सही चेक करायचा आहे। त्यासाठी अकाउंट्सला जायचे, BO स्लिप अँड बॅगमध्ये BO स्लिप जनरेशनला जायचे। यामध्ये तुम्हाला अटॅच असलेले इथं BO दिसतील। यामध्ये प्रिव्ह्यूमध्ये जाऊन तुम्हाला त्या BOचा जो बॅलन्स असेल ओपनिंग बॅलन्स तो बरोबर मायग्रेट झालेला काय आहे का नाही तो चेक करण्यासाठी तुम्हाला प्रिव्ह्यूमधून चेक करायचे। बाकीचे BO जे असतील अटॅच तर सगळ्या BOचे तुम्हाला BO स्लिप प्रिव्ह्यू करून त्यावर जो ओपनिंग बॅलन्स असेल त्या BOचा एक एक करून तुम्हाला सगळ्या BOचा जो बॅलन्स असेल तो चेक करायचा आहे। सगळं बरोबर झाल्यानंतर तुम्हाला टूल्समध्ये जाऊन डे एंड करायचं आहे। ट्रेझरीचा डे एंड झाल्यानंतर तुम्हाला जी रोलआउटचं साइन ऑफ द्यायचं आहे त्यासाठी ऑर्डरमध्ये जाऊन तुम्हाला रोलआउटला जायचं आहे। यामध्ये जे ऑरेंज कलरचं कार्ड आहे रोलआउटला गेल्यानंतर यामध्ये रोलआउट साइन ऑफला क्लिक करायचं आहे। यामध्ये जे सगळे ऑप्शन्स आहेत येस, नो आणि नॉट अप्लिकेबल एक एक व्यवस्थित चेक करायचं आहे। ट्रेझरीचा डे बिगिन केलेला आहे का नाही इथं येस आहे ऑप्शन, नो आहे। परत यामध्ये जर BO अटॅच असतील तर BOचा बॅलन्स बरोबर आहे का नाही, नसेल तर BO तुम्हाला तर नॉट अप्लिकेबल म्हणा। त्यानंतर ॲडव्हान्स कस्टमरचा बॅलन्स बरोबर आहे का नाही असेल तर येस, नाही तर मग नॉट अप्लिकेबल म्हणा। त्यानंतर BPMचा जो डे बिगिन केला आहे BPMनं तो बरोबर केलेला आहे, त्यांचा बॅलन्स बरोबर आहे का नाही, जर BO नसतील तर नॉट ॲप्लिकेबल म्हणा। शेवटी तुम्हाला कन्सेंटचा बॉक्सला क्लिक करून रोलआउट साइन ऑफ कन्फर्मेशनला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला रोलआउट साइन ऑफ द्यायचं आहे।